विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय म्हणजे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय पाहिलं. स्पर्शिका, छेदिका, रेषाखंडाचे प्रमेय, टँजंट, सेकंड, सेगमेंट थेरम या प्रमेयाची सिद्धता आपण पाहणार आहोत. पुढचं प्रमेय पाहायचं, स्पर्शिका, छेदिका, रेषाखंडाचे प्रमेय, टँजंट, सेकंड, सेगमेंट्स थेरम. या ठिकाणी ईटी ही स्पर्शिका आहे, टँजंट आहे आणि AB ही छेदिका आहे. या ठिकाणी EB ही छेदिका आहे आणि AB हा रेषाखंड आहे. या ठिकाणी टँजंट म्हणजे स्पर्शिका, सेकंड EB ही छेदिका आणि सेगमेंट्स म्हणजे रेषाखंड, त्याचे तुकडे होतात. म्हणजे EA, AB, ET हे त्याचे सेगमेंट्स होतात किंवा रेषाखंड. थेरम, स्पर्शिका, छेदिका, रेषाखंडाचे प्रमेय. या ठिकाणी एक जी आहे ती स्पर्शिका आहे आणि दुसरी जी आहे ती वर्तुळाला दोन बिंदूमधून छेदते. तर एक आहे फक्त एकाच बिंदूतून जाते. वर्तुळाच्या एक रेषा आहे ती वर्तुळाच्या एका बिंदूतून जाते म्हणून त्याला आपण स्पर्शिका असं म्हणतो. आणि दुसरी रेषा आहे ती वर्तुळाच्या दोन बिंदूतून जाते म्हणून त्याला आपण छेदिका असं म्हणतो. आणि याला ह्या प्रमेयाचं नाव आहे स्पर्शिका, छेदिका, रेषाखंडाचे प्रमेय, टँजंट, सेकंड, सेगमेंट्स थेरम. काय सांगते पहा, वर्तुळाच्या बाह्य भागातील ई ह्या बिंदूतून, हा जो ई बिंदू आहे, ई या बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका वर्तुळाला बिंदू A व B मध्ये छेदत असेल. ही जी वृत्तछेदिका आहे, ई बिंदू मधून काढलेली वृत्तछेदिका वर्तुळाला A आणि B या दोन बिंदूमध्ये छेदत असेल आणि त्याच बिंदूतून म्हणजे ई या बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करत असेल तर EA गुणिले EB बरोबर ET चा वर्ग. EA गुणिले EB बरोबर ET चा वर्ग हे आपल्याला दाखवायचं. म्हणजे ही जी स्पर्शिका आहे, स्पर्शिका खंड, पूर्ण रेषा आहे त्याला आपण म्हणू स्पर्शिका आणि या ET ला काय म्हणू आपण, स्पर्शिका खंड. तर या स्पर्शिका खंडाचा वर्ग बरोबर EA गुणिले EB. सुरुवात E पासूनच करायची, तर ET चा वर्ग बरोबर EA गुणिले EB. लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. या स्पर्शिका खंड चा वर्ग बरोबर जे सेकंड सेगमेंट स्क्वेअर इज इक्वल टू EA स्क्वेअर इंटू EB स्क्वेअर. बघा परत पाहू आपण. Point E is in the exterior of a circle. Point E is in the exterior of a circle. A secant through E intersect the circle at point A and point B, and tangent through E touches the circle at point T, then prove that ET square is equal to EA into EB.
और EA इंटू EB इज इक्वल टू ET स्क्वेअर. काय आपलं पक्ष? वर्तुळाच्या बाह्य भागातील E या बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका बिंदू A व B मध्ये छेदत असेल आणि त्याच बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला T मध्ये स्पर्श करत असेल तर एवढा भाग काय आपला पक्ष आहे, गिवन आहे. आता इथं काय लिहू आपण? वर्तुळाच्या बाह्य भागातील E या बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका वर्तुळाला बिंदू A व B मध्ये छेदते आणि त्याच बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. हे आपलं काय होईल? पक्ष. मी फक्त अंडरलाईन करतो. काय पक्ष असेल आपलं? वर्तुळाच्या बाह्य भागातील E या बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका वर्तुळाला बिंदू A व B मध्ये छेदते. हा भाग आपण काढून टाकू. नंतर त्याच बिंदूतून याच्याऐवजी काय म्हणू आपण? E बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. तर हे झालं आपलं पक्ष किंवा त्याला आपण काय म्हणू? गिवन. ठीक आहे. सेमी वाले काय लिहितील? पॉइंट E is in the exterior of a circle. A second through E intersects circle at point A and B, and a tangent through E touches the circle at point T. It is a given. आणि साध्य काय असेल आपलं? साध्य म्हणजे टू प्रूव्ह. हा जो भाग आहे हा असेल आपलं साध्य. जे आपल्याला हे टू प्रूव्ह. ठीक आहे. पक्ष कळलं तुम्हाला? साध्य समज. आता पुढे करायचं आपल्याला कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन काय करू आपण? आपण ड्रॉ सेगमेंट TA अँड सेगमेंट TB म्हणजे आपण रेषाखंड रेख TA आणि TB काढू. मग इथून आपल्याला T पासून A पर्यंत एक रेषाखंड काढायचा आहे. आणि दुसरा TB हा दुसरा रेषाखंड काढला. आता याच्यामुळे आपल्याला दोन त्रिकोण मिळतील. पुढे लिहायचे आपल्याला सिद्धता. त्याला आपण म्हणतो प्रूफ. तर जे दोन त्रिकोण मिळणारे आहेत तो पहिला आहे आपला त्रिकोण EAT. हा EAT. तर इथं आपण लिहू इन ट्रायंगल किंवा
त्रिकोण EAT आणि त्रिकोण, दुसरा त्रिकोण कुठला घ्यायचा आपल्याला, EETB. आता आपल्याला EBT असा का घ्यायचा नाही तर ते मी सांगणार आहे तुम्हाला. इथं ETB हा त्रिकोण घेऊ म्हणजे आपली संगती जुळेल. तर दुसरा त्रिकोण लिहिला ETB. सेमीवाले काय लिहितील फक्त इन ट्रायंगल EAT अँड ट्रायंगल ETB. कन्स्ट्रक्शन आपल्याला लिहायचं राहिले फक्त. किंवा रचना काय केली आपण, रेषाखंड TA काढला आणि रेषाखंड TB काढला. आता ह्या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण EAT आणि त्रिकोण ETB मध्ये आता दोन्ही याच्यामध्ये E हा घटक आहे. त्रिकोण EAT मध्ये E हा कोन आहे आणि ETB याच्यामध्ये सुद्धा E हा कोन आहे. म्हणजे हा E हा कोन काय असेल, सामायिक आहे. जे या ठिकाणी आपण काय लिहू, अँगल AET congruent angle TEB आणि इथं काय लिहू आपण, कॉमन अँगल. म्हणजे त्यानंतर कोन ETA हा इथला कोन ETA आणि कोन EBT. कुठला कुठला कोन पाहिला, कोन ETA आणि कोन EBT. या ठिकाणचा कोन. आता या दोन्ही कोनाने AT हा कंस काय केलेला आहे, आंतरखंडित केलेला आहे. किंवा आपण स्पर्शिका छेदिका प्रमेय पाहिलं. या स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार ही झाली आपली स्पर्शिका, ही दुसरी आहे ती AT आहे ती छेदिका, आणि या स्पर्शिका आणि छेदिकेने केलेला कोन हा किती असणार आहे, तर हा जो कंस AT आहे त्याच्या निम्मा असणार आहे. त्याचप्रमाणे हा ABT हा आंतरलिखित कोन आहे आणि त्याचं माप हा AT या कंसाच्या मापाच्या निम्मा असणार आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही कोन काय असतील, एकरूप असतील. या ठिकाणी आपण लिहू कोन ETA एकरूप कोन EBT आणि ह्याला कारण काय येईल, टँजंट सेकंड थेरम.
म्हणजे स्पर्शिका छेदिका प्रमेय. आता हा ई कोन म्हणजे AET हा एकरूप कोन, TEB हा कोन एकरूप आहेत. नंतर कोन ETA आणि EBT हे दोन कोन एकरूप आहेत. म्हणून कोको समरूपता कसोटीनुसार काय मिळेल आपल्याला? त्रिकोण EAT समरूप त्रिकोण ETB. इथं कारण काय लिहू आपण? AA टेस्ट किंवा कोको समरूपता कसोटी. मग जर आता हे दोन त्रिकोण जर एकरूप असतील हे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू कशा असतील? प्रमाणात असतील. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. आपल्याला काय पाहिजे? ET चा वर्ग पाहिजे. म्हणून सुरुवात करू आपण. पहिलं आणि शेवटचं अक्षर घेतलं इथलं, पहिलं आणि शेवटचं ET. तर या ठिकाणचं पहिलं E आणि शेवटचं B. याप्रमाणे आपण ET भागिले EB बरोबर. आता आपल्याला परत ET हे पाहिजे. म्हणून पहिली यातलं ETB या त्रिकोणातलं पहिलं आणि दुसरं अक्षर घेतलं तर इथलं काय? पहिलं आणि दुसरं म्हणजे EA भागिले ET. तिरकस गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर इथं आपल्याला मिळेल ET स्क्वेअर इज इक्वल टू EA इंटू EB. या ठिकाणी आपल्याला कारण लिहिलं पाहिजे करस्पॉन्डिंग साइड्स. किंवा इथं संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. तर याप्रमाणे आपण हे सिद्ध केलं. EA गुणिले EB बरोबर ET चा वर्ग. तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण पाहू.